12th झाल्यानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर मॅनेजर पोझिशन हवं आहे किंवा पॉवर आणि ऑथॉरिटाइज्ड पोझिशन हवं आहे, म्हणजे लॉजमध्ये किंवा लीगल डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे, तर असं पॉसिबल आहे का? डेफिनेटली येस. आज आपण एक असं टॉपिक बघणार आहेत जे तुम्ही आफ्टर 12th करू शकता आणि एक बेटर टू बेटर मॅनेजरियल पोझिशन पण घेऊ शकता किंवा लीगल पोझिशन, ऑथराइज्ड पोझिशन जे आहे इक्विव्हॅलेंट टू CEO ऑफ कंपनी, ते पण तुम्ही घेऊ शकता. आय थिंक आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की आज आपण CS बद्दल बोलणार आहेत, म्हणजे कंपनी सेक्रेटरी. सो कंपनी सेक्रेटरी एक अशी पोझिशन आहे किंवा अशी प्रोफेशन आहे जे तुम्ही आफ्टर 12th करू शकता. सो हाय, दिस इज सायमा शेख, सर्टिफाईड करिअर काउन्सिलर. IIKDच्या या क्रॉसरोड सिरीजमध्ये तुमचं स्वागत करते. तर सगळ्यात पहिलं बघूया की एक कंपनी सेक्रेटरी काय म्हणजे काय यांचं जॉब रोल्स किंवा काय यांची रिस्पॉन्सिबिलिटीज असते. तर कंपनी सेक्रेटरी एक इन हाऊस लीगल डिपार्टमेंट किंवा लीगल एक्सपर्ट असतो, कंप्लायन्स ऑफिसर असतो कंपनीचा, एक्सपर्ट इन कॉर्पोरेट लॉज, सिक्युरिटीज किंवा फायनान्शियल मार्केट्स लाईक कॅपिटल मार्केट अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. चीफ ॲडवायझर असतो कंपनी सेक्रेटरी टू द बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑन प्रॅक्टिसेस अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड ऑल्सो कॉर्पोरेट प्लॅनर अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजर. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलो तर काम जे असेल ते मॅनेजिंग करायचं किंवा ॲनालिटिकल स्किल्स यूज करून कंपनीची बेटर टू बेटर पोझिशन घ्यायची. तर सगळ्यात पहिलं बघूया की पेपर्स काय असतात कंपनी सेक्रेटरी, CS चे सिलेबस काय असतात आणि किती लेवल्स असतात. तर तुमचं 12th झालं आहे तर तुम्ही CS फाउंडेशन, CS एक्झिक्युटिव्ह अँड CS प्रोफेशनल करून तसे तुमचे CSची डिग्री किंवा प्रोफेशन घेऊ शकता. अँड इफ तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तर तुम्ही डिरेक्ट CS फाउंडेशन न करता CS एक्झिक्युटिव्ह करू शकता. नाव 12th झाल्यानंतर म्हणजे 12th तुमचं आर्ट्समधून झालं आहे, सायन्समधून झालं आहे किंवा तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये झालं आहे तरीही तुम्ही CS फाउंडेशनसाठी एलिजिबल आहात, म्हणजे तुम्ही CSसाठी जाऊ शकता. ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही कुठल्याही स्ट्रीममधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तरी तुम्ही CS एक्झिक्युटिव्हसाठी जाऊ शकता. बट फाईन आर्ट्समधून म्हणजे फाईन आर्ट्स इकडे एक्सेप्टेड नाही आहे. अँड ऑल्सो इफ तुमचं जे फाउंडेशन किंवा जे हे असतं CA, CMA किंवा ICAIचं तुमचं CPT झालं आहे तर तुम्ही डायरेक्ट एक्झिक्युटिव्हसाठी जाऊ शकता आफ्टर 12th ऑल्सो. तर तुमचे 3 लेवल्स असतील इकडे, CS फाउंडेशन, CS एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल. CS फाउंडेशनमध्ये युजली तुमचं 4 पेपर असेल. नाव इकडे आपण एकदा डेट्स पण बघूया. 2 डेट्स असतील, जून आणि डिसेंबर. डिसेंबरमध्ये तुम्हाला अपियर करायचं असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे 31 मार्चच्या आधी. आणि इफ तुम्हाला नेक्स्ट इयर जूनमध्ये अप्लाय करायचं असेल तर दिस इयर बिफोर सप्टेंबर किंवा 30 सप्टेंबर तुमचं फाउंडेशनचं किंवा रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. एक्झिक्युटिव्हसाठी पण तसंच आहे. इफ बोथ मॉड्यूल्स तुम्ही डिसेंबरमध्ये अपियर करणार आहेत तर तुमचं बिफोर फेब्रुवारी रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. सिंगल मॉड्यूल तुम्ही डिसेंबरमध्ये अपियर करणार आहेत तर बिफोर 31 मे. बोथ मॉड्यूल्स तुम्ही जूनमध्ये अपियर करत असाल तर बिफोर 31 ऑगस्ट ऑफ प्रिसिडिंग इयर. अँड इफ तुम्ही सिंगल मॉड्यूल जूनमध्ये अपियर करत असाल तर बिफोर 1 इयर 30 नोव्हेंबर तुम्ही रजिस्टर करू शकता. 4 पेपर्स तुमचे फाउंडेशन्समध्ये असतील. 4 सब्जेक्ट्स बघूया ते काय. बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप, बिझनेस मॅनेजमेंट, एथिक्स अँड कम्युनिकेशन, बिझनेस इकॉनॉमिक्स, फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. नाव हे तुमचे फाउंडेशनचे पेपर झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम पण तुम्ही देऊ शकता. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये तुमचे 2 मॉड्यूल्स असतील आणि कन्सिस्टिंग 7 पेपर्स. मॉड्यूल 1मध्ये 4 आणि मॉड्यूल 2मध्ये 3 पेपर्स. मॉड्यूल 1मध्ये कंपनी लॉ, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, इकॉनॉमिक अँड कमर्शियल लॉ अँड टॅक्स लॉज अँड प्रॅक्टिस. मॅक्झिमम तर तुम्हाला इकडे थिअरीच असेल. मोस्टली लॉ आणि सेक्शन्स वगैरे तुम्हाला इकडे बाय हार्ट करावं लागेल. मॉड्यूल 2मध्ये 3 पेपर्स consisting company accounts and auditing practices, capital markets and securities law, industrial labor and general laws. Now professional program मध्ये मी न्यू सिलेबस which is with effect from 1st September 2013 आपण बघूया. प्रोफेशनल प्रोग्राममध्ये तुमचं ऑल इन टोटल 3 मॉड्यूल्स असेल कन्सिस्टिंग 8 पेपर्स अँड 9th पेपर तुम्हाला असेल ते तुमचं ऑप्शनल असेल, म्हणजे तुम्हाला 5 ऑप्शन्स असतील. तुम्हाला त्यामधून एक पेपर सिलेक्ट करून तुम्हाला अपियर करायचं असेल.
मॉड्यूल 1 मध्ये प्रोफेशनल प्रोग्राममध्ये 3 पेपर्स कन्सिस्टिंग ॲडव्हान्स कंपनी लॉ अँड प्रॅक्टिस, सेक्रेटरियल ऑडिट, compliance management and due diligence, corporate restructuring and valuation and insolvency. Module 2 मध्ये information technology and system audits, financial treasury and forex management, ethics, governance and sustainability. Module 3 मध्ये परत 2 पेपर्स, advanced tax laws and practice, drafting appearances and pleadings. नाव 9th पेपर जे असेल आउट ऑफ 5 बिलो सब्जेक्ट्स तुम्हाला एक घ्यावं लागेल, म्हणजे बँकिंग लॉ अँड प्रॅक्टिस किंवा कॅपिटल कमॉडिटी अँड मनी मार्केट किंवा इन्शुरन्स लॉ अँड प्रॅक्टिस, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स लॉ अँड प्रॅक्टिस, इंटरनॅशनल बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिसेस. तर ह्या 5मधून तुम्ही कुठलाही एक पेपर अप्लाय करू शकता, म्हणजे अपियर करू शकता. फी स्ट्रक्चर सी एस कोर्सचं काय असेल तर सी एस कोर्स तुम्हाला अंडर ICSI द्यावं लागेल, म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. हा एक ऑथराइज्ड बोर्ड आहे ICSI स्पेशली फॉर CS, म्हणजे स्पेशली फॉर कंपनी सेक्रेटरीज. तर तुम्ही याच्या ऑफिशियल वेबसाईटवर अप्लाय करू शकता, म्हणजे www.icsi.edu मध्ये. CS फाउंडेशन प्रोग्रामचं तुमचं रजिस्ट्रेशन फी असेल 4500. CS एक्झिक्युटिव्ह तुमचं 9000 असेल इफ तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात आणि डिरेक्टली एक्झिक्युटिव्हसाठी जात आहे तर, किंवा CPT पास्ड आउट आहे आणि फाउंडेशन ऑफ CMA पास्ड आउट आहे तर. नॉन कॉमर्स स्टुडंट आहेत तुम्ही आणि डिरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर एक्झिक्युटिव्हसाठी जात असेल तर 10,000 फॉर एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम. अँड नॉर्मल तुमचं CS फाउंडेशन झालं आहे आणि आता तुम्ही CS एक्झिक्युटिव्हसाठी जात आहेत तर तुमचं 8500. CS प्रोफेशनल प्रोग्रामसाठी 12,000 असेल आणि CS प्रोफेशनलसाठी मॅन्डेटरी आहे की तुमचं CS एक्झिक्युटिव्ह झाला पाहिजे. जून अँड डिसेंबर हा तुमचे मेन एक्झाम डेट्स किंवा एक्झाम मंथ्स असेल. एक्झामिनेशन फी परत तुमची 1200 असेल पर मॉड्यूल पर पेपर. लास्ट डेट किंवा सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन तुमचं लेट झालं तर अजून 250 रुपीजचं तुमचं पॅनल्टी पण असेल. मीडियम ऑफ पेपर तुमचा इंग्लिश आणि हिंदी असेल, म्हणजे रिजनल लँग्वेज 1. पण बिझनेस कम्युनिकेशन अँड फाउंडेशन प्रोग्रामला एक्सेप्ट करून तुमचं इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्हाला ऑप्शन्स असतील, पण काइंड सजेशन हाच असेल की तुम्ही इंग्लिशमध्ये ऑप्ट करा, कारण इंग्लिश तुमचं म्हणजे कॉलेज किंवा डिग्री कॉलेजच्या लेवलचा हा इंग्लिश असतो. क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे 40% मॅन्डेटरी आहे तुमचा पर पेपरमध्ये किंवा पर सब्जेक्टमध्ये आला पाहिजे आणि इन टोटल किंवा ॲग्रिगेट तुम्हाला अबव 50% घ्यायचं आहे, म्हणजे नॉट 50 मार्क्स पण 50%. नाव ह्याच्यानंतर CS फाउंडेशन, CS एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल झाल्यानंतर तुम्ही ट्रेनिंग पण घेऊ शकता किंवा एक्सपिरियन्स पण घेऊ शकता. जे कॅन्डिडेट्स आहेत SC ST कॅटेगरीमधून त्यांना हाफ रजिस्ट्रेशन फी लागेल आणि जे फिजिकली हँडिकॅप स्टुडंट्स असतील त्यांना फाउंडेशन प्रोग्रामची फी 1500, एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामची 2000 अँड प्रोफेशनल प्रोग्रामची निल अमाऊंट असेल. तर असं तुम्हाला एक कॅटेगरी वाईज तुमचं रजिस्ट्रेशन फी असेल. सो आता बघूया सिलेबस, रजिस्ट्रेशन आणि तुमचं पेपर्स सगळं झालं आहे डिस्कस करून. आता बघूया की CS झाल्यानंतर तुम्ही गव्हर्मेंट सेक्टरमध्ये किंवा PSU सेक्टरमध्ये अप्लाय करू शकाल की नाही. सो डेफिनेटली येस, गव्हर्मेंट सेक्टर्समध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता. गव्हर्मेंट सेक्टर म्हणजे बँकिंग सेक्टर्स आहेत, जिकडे स्पेशालिटी ऑफिसर करून एक पोझिशन असतो, SO पोझिशन, जिकडे मेनली जे स्पेशालिटीज असतात, म्हणजे इफ तुमचं CS झालं आहे तर तुम्ही लिगल लॉ डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. अँड ऑल्सो फॉर सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे रेल्वेज आणि SSCमध्ये पण तुम्ही लिगल डिपार्टमेंट किंवा सेक्रेटेरियल डिपार्टमेंटमध्ये तुम्ही फॉर गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंटला सर्व करू शकता. नाव फ्रॉम पास्ट 2 years किंवा पास्ट 1 year आपण बघतायत की CSET करून एक एंट्रन्स टेस्ट पण आलं आहे, जे ॲक्च्युली जे फाउंडेशन कोर्स किंवा CS फाउंडेशन जे आहे त्याला रिप्लेस करतो आहे. तर येस, CSET म्हणजे CS एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट करून एक एंट्रन्स एक्झाम आहे. ते तुम्ही केलं तर तुम्ही डायरेक्ट एक्झिक्युटिव्हसाठी जाऊ शकता आणि नंतर प्रोफेशनलसाठी जाऊ शकता. तर CSETमध्ये तुमचं 4 पेपर्स असेल. 4 पेपर्स म्हणजे हे एंट्रन्स टेस्ट आहे. तर ॲज युजल जसे एंट्रन्स एक्झाम्स असतात MBA किंवा अदर कोर्सेससाठी किंवा गव्हर्मेंटसाठी, तसाच हा तुमचा एंट्रन्स टेस्ट असेल. कन्सिस्टिंग 4 पेपर्स विच इज बिझनेस कम्युनिकेशन, लीगल ॲप्टिट्यूड अँड लॉजिकल रिझनिंग, economic and business environment and current affairs as well as English.
35 आणि 15 असे तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील, कन्सिस्टिंग 1 मार्क्स अँड 2 मार्क्स. अँड तुमचं टोटल टाईम असेल 135 मिनिट्स, आउट ऑफ विच 120 मिनिट्स विल बी फॉर पेपर अँड 15 मिनिट्स विल बी फॉर युअर वायवा, म्हणजे व्हॉइस सिलेक्शन किंवा व्हॉइस कम्युनिकेशन बघण्यासाठी. बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे बिझनेस कम्युनिकेशन हा जे टॉपिक किंवा पेपर असेल त्यामध्ये तुमचं सब्जेक्ट किंवा कंटेंट म्हणजे असेन्शियल ऑफ गुड इंग्लिश किंवा कम्युनिकेशन, बिझनेस करस्पॉन्डन्स हाच असेल. लीगल ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंगमध्ये तुमचं लीगल ॲप्टिट्यूड म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल किंवा एलिमेंट्स ऑफ जनरल लॉज, कंपनी सेक्रेटरीज लेजिस्लेशन, एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, लीगल अँड लॉजिकल रिझनिंग, वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग हा तुमचा कंटेंट असेल. इकॉनॉमिक अँड बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये आपला डिमांड अँड सप्लाय किंवा फॉर्म्स ऑफ मार्केट, नॅशनल इन्कम अकाउंटिंग रिलेटेड कॉन्सेप्ट्स, इंडियन फायनान्शियल मार्केट्स, इंडियन इकॉनॉमी, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन. करंट अफेअर्समध्ये प्रिव्हियस तुमचे जे पण 6 मंथ्स किंवा 8 मंथ्सचे करंट अफेअर्स असतील ते, आणि प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजे वायवा व्हॉइसमध्ये तुमचं मेनली तर लिसनिंग स्किल अँड ओरल रिटन बोथ कम्युनिकेशन स्किल बघितलं जाईल. नेक्स्ट आपण बघूया सॅलरी. तर सॅलरी तुमचं स्टार्टिंग ॲटलिस्ट असेल मोर दॅन 35,000 ॲज अ फ्रेशर, जस्ट तुमचं प्रोफेशनल झाल्यानंतर. जसे जसे तुमचे एक्सपिरियन्स वाढत जाईल किंवा जसे जसे तुमचे स्किल्स आणि नॉलेज अपडेटेड असतील तसे कंपनीजवर डिपेंड करतात किंवा सेक्टर्सवर डिपेंड करतात तुमची जी सॅलरी किंवा रेम्युनरेशन असेल ती 5 लाख 6 लाख किंवा 13-14 लाख पर ॲनमपर्यंत जाईल. नाव स्किल्स बघूया. तर काय स्किल्स ॲक्च्युली रिक्वायर्ड आहे फॉर कंपनी सेक्रेटरी. तर तुमचे मेन स्किल्स रिक्वायर्ड असतील ॲनालिटिकल स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स बोथ ओरल अँड रिटन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्किल्स, तुमचं स्ट्रॉंग जजमेंटल स्किल असायला हवं आहे किंवा तुम्ही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला असिस्ट करतील राईट. अँड अजून तर तुमचे मॅनेजिंग स्किल्स किंवा तसे तुमचे मेजरली जे पण मॅनेजमेंट स्किल्स असतात ते असायला हवं आहे. सो आय होप आतापर्यंत जे पण मी सबसेक्शन्स कवर केलेत त्यामध्ये तुमचं CS रिलेटेड जे पण क्वेरीज असली असेल किंवा जे पण तुम्हाला डाऊट्स असलं असेल ते क्लिअर झालं आहे. इफ नॉट देन डेफिनेटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आम्ही डेफिनेटली रिझॉल्व करू. आणि मोर असेच व्हिडिओ आपण अपलोड करत राहतो आहे एव्हरी वेडनेसडे, एव्हरी वेडनेसडे करियर रिलेटेड व्हिडिओज इन मराठी, आणि एव्हरी सॅटर्डे more than 250 plus career related videos will be coming in English. So तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अँड ऑल्सो प्रेस द बेल आयकन फॉर मोर नोटिफिकेशन्स किंवा जे पण व्हिडिओज आम्ही अपलोड करत राहणार आहे त्याच्याने तुम्हाला नोटिफाय करू. लाईक करा, शेअर करा अँड आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली ग्रुपमध्ये मोर टू मोर शेअर करा. थँक यू वन्स अगेन. दिस इज सायमा शेख signing off.